केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं। हा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होणार आहे। कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी जवळपास 1.5 वर्षापूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर 40% शुल्क लावलं होतं। मात्र जास्त ओरड झाल्यानंतर आता त्यामध्ये 20% कपात करण्यात आली होती। 20% निर्यात शुल्कामुळे पाहिजे तेवढा कांदा निर्यात होत नव्हता आणि त्यामुळे 15 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलनं सुद्धा केली होती। अखेर आज निर्यात शुल्क रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, केंद्र सरकारनं या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो? खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे दर घसरलेले आहेत। अशातच भारताच्या बाहेर जाणारा जो कांदा होता त्यावर निर्यात शुल्क होतं आणि इतर देशांनी देखील तिथला स्थानिक कांदा बाजारात आल्यामुळे आयात शुल्क सुरू केलेलं होतं। यामुळे कांद्याचे दर जे आहे ते स्थानिक बाजारपेठेमध्ये देखील घसरायला सुरुवात झालेली होती आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेपासून तर थेट निर्यातदार संघटनेपर्यंत सर्वच जणांकडून केंद्र सरकारकडे 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली जात होती। याचे पडसाद विधिमंडळात देखील पाहायला मिळालेले होते, संसदेत देखील पाहायला मिळालेले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्राने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता जे निर्यात शुल्क आहे ते लागणार नाहीये आणि त्यामुळे भारताबाहेर जाणारा जो कांदा आहे तो अधिक प्रमाणात जाईल आणि त्यावेळेला शेतकऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची मागणी केली जाईल आणि त्यामुळे कांद्याचे दर चांगले या निमित्तानं वाढतील अशा स्वरूपाचा अंदाज देखील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण।